कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर असणारं हे गाव आणि या गावाच्या आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान सोमेश्वर असेल, सिद्धलिंग बनसिद्धेश्वर मंदिर, हे दोन मंदिर मला वाटतं आता आहेत. महाराजांनी मला दाखवली की हे दोन या ठिकाणी आहेत. आपल्याला सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि आपल्या सगळ्यांना वाटतं की या भागाचा विकास झाला पाहिजे. आमचं हे श्रद्धास्थानं, प्रेरणास्थानं ती मजबूत झाली पाहिजेत अशी आपल्या सगळ्यांची भावना असते. आणि या भावनेतनं आपण आपल्या लोकप्रतिनिधीकडे सातत्यानं फॉलोअप करत असतो की या ठिकाणी विकास झाला पाहिजे, या ठिकाणच्या कामाला निधी आला पाहिजे, मंदिर चांगली झाली पाहिजेत. आणि खास करून आपला अख्खा भारत देश पासून प्रेम करणारा आणि त्याच्यासोबत आपल्या सगळ्यात श्रद्धास्थानं मनापासून प्रेम करणारा आपला भारत देश आणि देशाची संस्कृती आहे. आपण या ठिकाणी बघतो या देवस्थानासाठी अनेक भागातनं, परिसरातनं सगळे भक्त येतात आणि जागृत असं हे देवस्थान आहे. त्या देवस्थानच्या देवाचं दर्शन घेऊन आपल्या कार्यसिद्धीसाठी लोक जात असतात. तर आता या ठिकाणी जवळजवळ ब वर्गामध्ये समावेश तर झालाच बापू. आता 3,76,00,000 रुपयाचा निधी प्राथमिक टप्प्यातला आपण आता मंजूर या ठिकाणी केलाय. भक्त निवास इथं बांधलंय. बांधायचा संकल्प आहे. जवळजवळ 99,99,000 म्हणजे 1 कोटीचं भक्त निवास हे पुरुषांसाठी या ठिकाणी होते. त्यासोबत महिलांसाठी वेगळं भक्त निवास आहे. 1 कोटी रुपयाचं महिलांचं भक्त निवास, पुरुषांचं 1 कोटीचं भक्त निवास, असे 2 कोटीचं भक्त निवास या ठिकाणी होते. या ठिकाणचे पुरुष शौचालय आणि महिला शौचालय तर वेगवेगळं केलंय सगळं. असं या ठिकाणी पुरुषांचं महिलांचं शौचालयासाठी जवळजवळ 22 लाखाचं आणि 30 लाखाचं अशी 2, स्नानगृहासाठी 19 लाख, महिला पुरुषांचं तेही वेगळं आहे. वाहनतळासाठी 15 लाख, अप्रोच रस्ता जवळजवळ 35 लाख रुपयाचा आहे. आणि त्यासोबत झाडं लावणं, हा भाग सुशोभित करणं, याच्यासाठी मला वाटतं 12 लाखाचा निधी आहे. पण 12 लाखाचा निधी याला थोडं सुशोभीकरणाला पुरेल असं नाही. हा भाग थोडासा आणखीन चांगला करण्यासाठी आणखीन निधीची गरज लागेल. बापू आपण थोडंसं प्लॅन, सूर्य पैसे आपण देतोय परंतु याचा जर प्रॉपर प्लॅन नसेल, याला जर तर थोडंसं अडचण होते. म्हणून अधिकचा काय निधी लागेल आपण आणखीन देऊ, परंतु याचं एक प्रॉपर प्लॅनिंग करून ह्याचं सुशोभीकरण कसं करता येईल आणि एक सुंदर निसर्गरम्य परिसर या मंदिराचा कसा होईल या दृष्टीनं थोडासा प्लॅन केला तर ते बरं होईल. त्यामुळं पाणी पुरवठ्याची सोय करणं, त्याला 21 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी दिलाय. साधारण 3,76,00,000 रुपयाचा निधी या ठिकाणी या मंदिराच्या विकास कामासाठी आपण दिलाय. त्यामुळं खास करून बापू आणि आपल्या सगळ्याच गावकऱ्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देईन की या भागाच्या विकासासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करत असतात. सरपंच महोदय उठले भाषणाला, सरपंच वाटप करून निम्म घेतले, पण सरपंचाचं भाषण मात्र पतीनं करून टाकले. पण या ठिकाणी आपण अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, सरपंच महोदयांनी सांगितल्या, बापूंनी अनेक गोष्टीचा ओहापोह केला. मला वाटतं आम्ही बापू अतिवृष्टी आपल्याकडे झाली त्या अतिवृष्टीची पाहणी करायला आपल्या गावामध्ये आलोत आणि आपण बघितलं की आजूबाजूचा सगळा परिसर पाण्याखाली होता, पिकं पाण्याखाली होती, रस्त्यावर पुलावरनं पाणी वाहत होतं, आपल्याला यायची अडचण होती. आपण त्या पाण्यातनं गाडी घालून पुढे आलो आणि असं पुढे गेल्यानंतर बघितलं की रस्ता वाहून गेलेला होता, पूल वाहून गेलेला होता. आणि हे जेव्हा बापूंनी मला निमंत्रण दिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण या गावात, हत्तूर गावात आपण गेलो होतो आणि तेव्हा इथला पूल आणि रस्ता वाहून गेला होता. तेव्हा बापूंनी येताना आठवण मला करून दिली की आपण ते पुलाचं काम नाही का, आपण रस्ता वाहून गेला होता, आपण त्याच गावात आपल्याला जायचंय. बापूंनी मला काल आठवण करून दिली आणि जेव्हा बापूंनी आठवण करून दिली तेव्हा मी सांगितलं की आता मला माझी भावना अशी झाली की जाताना किमान आता हे घेऊन गेलोय, परंतु जाताना आणखीन काय आपण देऊ शकतो जे आपल्या हातात आहे ते तातडीनं. मी कालच सूचना दिल्या, मला वाटतं जिल्हा परिषदेतनं प्रस्ताव पण तातडीनं मागवला आणि पुलाचा आणि त्या रस्त्याचा जवळजवळ 1,90,00,000 रुपयाचा पूल आणि रस्ता आपण जो वाहून गेलो तो सगळा रस्ता आता आपण मंजूर केलेला आहे. त्याचं टेंडरची प्रक्रिया होईल आणि बापू आता जवळजवळ 2 कोटी रुपये, 1,90 म्हणजे 2 कोटीच्या आसपासचा निधी, आपण तर 1 कोटी मागितलं सरपंच.
एकच कोटी मागितला होता, त्यामुळे आम्ही तो 2 कोटी दिलाय. त्यामुळं आता 2 कोटी रुपयाचा ते पूल आणि त्याची कामं कंप्लीट होती झाला. बापूंनी मला गाडीत येताना बापूंचं सातत्यानं सांगणं असतं आणि आताही गाडीत येताना सांगत होते की जमीन वाहून गेली, त्याचे पंचनामे होत आहेत, काहीचे पंचनामे झालेले नाहीत, काही पिकाचे पंचनामे मला वाटते बहुतांश झालेले आहेत. त्यासोबत द्राक्षेच्या काय बागा आहेत त्यांचा पंचनामा झालाय, पण काहीचे पंचनामे अजून राहिलेले आहेत, त्याचाही पंचनामा झाला पाहिजे. काही ठिकाणी जमीन खरडून गेली, वाहून 47,000 रुपयाचं ज्या ठिकाणी जमीन वाहून गेलेली आहे त्या जमिनीला हेक्टरी 47,000 रुपयाची मदत सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आली. तेवढं नाही, त्याला मनरेगातनं 3 लाख रुपयेपर्यंतचं काम त्यातून मनरेगातनं करता येईल, त्याला तीही घोषणा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केली. आजपर्यंत जनावर वाहून गेलं तर एक जनावर वाहून गेलं तर तेवढं, दुसरं गेलं तर तिसरं गेलं तर त्याला नुकसान भरपाई मिळत नव्हती. पण आता एखाद्या शेतकरी बांधवाचं 1 नाही 2 नाही 3 जनावरं वाहून गेली तरी 37,000 रुपयाने एका जनावराला नुकसान भरपाई देण्याचं काम सरकारनं केलं. आता नुकसान भरपाई लोकांच्यापर्यंत पोहोचते. ज्या घराचं नुकसान झालं तातडीनं 10,000 रुपये त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर पोहोचले. आता पिकाची नुकसान भरपाई आता आपण आलेली बघतोय. बापू, या तालुक्याचं साधारण 893, या जिल्ह्याचं साधारण 893 कोटी रुपयाचं नुकसान झालं. जवळपास 1000 कोटीच्या आसपासचं नुकसान आमच्या शेतकरी बांधवांचं झालं. त्यामध्ये एमएससीबीचे पैसे बाजूला सोडले तर सोडून जे नुकसान भरपाई पात्र असणारं 893 कोटी रुपयाचं त्यावर ज्यांच्या घराचं नुकसान झालं यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यातले 10,000 पोहोचले. त्यानंतर आपण बघतो की बऱ्यापैकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचते. पण काही ठिकाणी खात्याच्या अकाउंटच्या अडचणी, एका घरात 2 खाती 3 खाती, कुठल्या खात्यावर पैसे द्यायचा असा विषय होतो. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता वेगानं शेतकऱ्यांच्यापर्यंत मदत पोहोचतीये. आणि बापू, 850 कोटीपैकी साधारण 450 कोटी रुपयाची मदत या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता प्रत्यक्षात पोहोचलेली आहे, जी आजपर्यंतच्या इतिहासातली, सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासातली सगळ्यात मोठी मदत शेतकरी बांधवांच्या खात्यावर पोहोचलेली आहे. आपण आणखीन काही गोष्टी सांगितल्या. एमएससीबीचं मोठं नुकसान झालंय, त्याही ठिकाणी आपण बघितलं साधारण एमएससीबीचं टोटल नुकसान जे झालंय, प्रचंड मोठं नुकसान, साधारण 2800 कोटी रुपयाच्या आसपास, 2800 कोटी रुपयाच्या आसपास एमएससीबीचं नुकसान झालंय. त्याचाही सर्व्हे झाला आणि त्याचंही काम आता ऊर्जा खात्याकडून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सूचना दिल्या, त्याचंही काम पुढे जाईल. डीपी वाहून गेले, बाकीच्या गोष्टी गेल्या, पोल वाहून गेले. खास करून मोठं नुकसान जे झालेलं आहे ते सबस्टेशनचं झालेलं आहे आणि ते सबस्टेशनचं नुकसान झालं, तोही विषय आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी सरकारनं राहायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं माझी शेतकरी बांधवांना एवढंच सांगणं आहे की आपण बिंदास राहावा. सरकार हे शेतकऱ्यांचं आहे, सरकार हे सामान्य माणसाचं आहे. आणि जेव्हा सामान्य माणूस संकटात असतो तेव्हा त्या माणसाच्या पाठीशी उभं राहणारं हे सरकार आहे. त्यामुळं कुणालाच काय संधी मिळत नाही, काहीच करता येत नाही, काहीच सांगता येत नाही, अशी लोक आता बांधावर जात आहेत आणि अजून शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे का नाही पोचले याचा हिशोब मागतायत. आम्हाला आनंद याचा आहे, किमान निवडणूक आले म्हणून तरी हे लोक आता लोकांच्या बांधावर पोचली. पण बांधावर गेल्यावर सुद्धा शेतकरी त्यांच्या जवळ गेला नाही. याला कारण आहे की शेतकऱ्यांना खात्री आहे की यांच्या जवळ जाऊन आम्हाला काय मिळणार नाही. मग कालची परिस्थिती आपण विदारक बघितली, ज्या ठिकाणी मोठंच्या मोठं बसायला टाकलं त्याच्यावर कोणच नव्हतं, उभं राहिलेल्या लोकांच्यातच चर्चा झाली आणि प्लॅन्टेड लोकांना बोलवायचं आणि काय गोष्टी करायच्या हे विषय झाला. पण त्या विषयावर मला जायचं नाही. पण मी आपल्याला खात्रीने सांगतो की तुम्ही निश्चिंत राहा. सगळ्या शेतकरी बांधवांची जी अडचण आहे त्या अडचणीच्या पाठीशी आमचं सरकार ताकदीनं उभं राहील. या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगताना बापूंनी मगाशी अनेक गोष्टीचा उल्लेख केला. बापू, या ठिकाणी गावकऱ्यांनी सांगितलं आमच्या कुस्तीच्या मैदानासाठी काही पैसे मिळाले पाहिजेत. बापू, कुस्तीचं माझं जरा जवळचं नातं आहे, त्यामुळं